आपला जर देश जर खरंच जर कुठंतरी सुधारायचा असेल तर अंजना कृष्णा यांच्यासारख्या डेअरिंगबाज अधिकाऱ्याची महाराष्ट्राला देशाला खूप गरज आहे. कारण की वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी UPSC सारखी परीक्षा क्रॅक करून त्या DYSP सारख्या पदावर बसलेल्या आहेत. त्यानंतर आत्ता काहीतरी महाराष्ट्रात प्रसंग झाला की सोलापूर येथील कुर्डू या गावात काहीतरी इल्लिगल मायनिंग किंवा मुरुम चोरी चालू होती जी रॉयल्टी नसताना, तर तिथं कारवाई करण्यासाठी गेल्या होत्या. पण तिथं ॲज युजल जसं महाराष्ट्रात देशात चालतंय तसाच प्रकार घडला की साहेबांना फोन करण्यात आला. साहेब समोरून होते ते उपमुख्यमंत्री साहेब, पण साहेबांना अधिकाऱ्यांनी उत्तर दिले की बाबा माझ्या फोनवर फोन करा. पण साहेबांचं उत्तर होतं की एवढी डेअरिंग की मला फोन करायला सांगते, मी कोण हे माहीत आहे का. पण प्रकरण कुठंतरी एवढ्यावरच थांबलं नाही. काही कार्यकर्त्यांनी असतील किंवा काही लोकांनी असतील की UPSCला निवेदन दिलं की बाबा यांची पडताळणी करा. पण आतापर्यंत ज्यांची चुकीची सर्टिफिकेट सापडली किंवा चुकीचे डॉक्युमेंट सापडले त्यांना काढून देण्यात आलंय का. आत्ताच रिसेंटली प्रकरण घडलेलं आहे. पण आपला जर भारत देश कुठंतरी समोर न्यायचा असेल, महाराष्ट्र समोर न्यायचा असेल तर अशा डेअरिंगबाज अधिकाऱ्याची महाराष्ट्राला देशाला खूप गरज आहे, हे जाणून घ्या. आय फुल्ली सपोर्टेड टू अंजना कृष्णा. बाय गाईज.